गुड मॉर्निंग फ्रेंड, सिद्धार्थ ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्थ राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा महिला समानता दिवस. तर महिला समानता दिवसाच्या माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. सगळ्या यूट्यूब फॅमिलीमधल्या मैत्रिणींना, बहिणींना खूप खूप शुभेच्छा. तर चला आता मी आता व्हिडिओ स्टार्ट करते. तुम्हाला मैत्रिणींनो, खरंच महिला सुरक्षित आहे असं वाटतं का तुम्हाला? किंवा समानता आहे का? त्यांना समान हक्क मिळतो का महिलांना? तर माझ्या मते समान हक्क मिळत नाही. तर बघा, कालचीच गोष्ट बघा. आजचा व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे काय, तर काल आमच्याकडे तर बघा आता सतत पाऊस चालूच आहे. मधनंच आभाळ गच्च भरून येतं, पाऊस चालू आहे. तर काल काय झालं, रसिकाला जायचं होतं सकाळी. तर ती नेहमीप्रमाणे आम्ही तिला म्हटलं, तुला बरं पण नाही आहे, ॲसिडिटी झालेली आहे, तुला गरगरतं थोडंसं, तब्येत तुझी आज नाजूक आहे, तर आणि पाऊस पण चालू आहे, तर तू गाडीवर काही जाऊ नको आणि तू रिक्षा करून जा. तर तिला ना नेहमी रिक्षा करून जायचं म्हटलं की अंगावर काटा येतो. का तर रिक्षावाले ना, आत्तापर्यंत तिला अनुभव आलेले आहेत रिक्षावाल्यांचा, की रिक्षेवाले चांगले नाहीत. ती नेहमी म्हणती, मम्मी मला रिक्षावाले चांगलेच नसतात. मी म्हटलं का गं? तर आणि नेहमी काय करतात मुली माहिती आहे का, ओला ॲटो करतात. तर ओला केल्यानंतर त्यांना ते दिसतं की म्हणजे त्यांचा नंबर येतो, जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव पण येतं, नावासकट येतं. तर ती पहिला नाव बघते, कारण का तिला आत्तापर्यंत अनुभव आलेला आहे की काय काय आहेत अपवाद आहे काही काही. तर ते म्हणजे मग काय करतात माहिती का, पहिला बुक करतात, कधी कधी करत नाहीत, कधी कॅन्सलही करतात ती लोकं. आणि बुक केल्यानंतर काय करतात, पुढे गेल्यानंतर मग माझ्याकडे गुगल पे नाही म्हणतात. मग मधनंच काल असाच अनुभव आलेला आहे तिला. आणि मग ती नेहमी काय करते, मग ती पहिला बघती की कोण आहे, काय आहे, मग कॅन्सल कसं ती स्वतःहून कॅन्सल करते. आता किती कॅन्सल करायचं. मी म्हटलं चला. मग तिने काय केलं, काल ओला ॲटो बुक केली आणि एकतर पाऊस पडत होता, त्याच्यामुळे तिला पुढे जाऊन तिच्या मिस्टरांनी तिला ओला ॲटो करून दिली. ॲटो केल्यानंतर ती ॲटोमध्ये बसली आणि पुढे गेल्यानंतर तो माणूस म्हटला, ॲटोवाला म्हटला की ताई गुगल पे नाही आहे. तर तिला मधीच उतरवला पुढे गेल्यानंतर. मग तिने विनायकला फोन केला, माझ्या जावयांना, आणि त्यांनी मग दुसरी रिक्षा केली. आणि दुसरी रिक्षा त्याला पहिला विचारलं, तुझ्याकडे गुगल पे आहे का? आणि मग तो त्याला तिथं घेऊन गेला पुढे. रसिकाला जिथं उतरवलं त्या रिक्षावाल्याने, तिथं रसिका थांबली. रसिकाने सांगितलं, मी इथे थांबलेली आहे. त्यांनी ती रिक्षा करून, ती रिक्षा, पाऊस पडत होता, पावसात बघा, आणि विनायकनी ती रिक्षा तिथे घेऊन गेला दुसरी, ज्याच्याकडे गुगल पे होतं ते. म्हणजे बघा कसं चाललेलं आहे. आणि मग ती रिक्षा ती रिक्षा केली आणि त्या रिक्षाने ती ऑफिसला गेली. हा झाला जायचा अनुभव. हां. आणि येताना काय झालं, येताना ती नेहमीप्रमाणे, आणि तिला नेहमीच तो रूट आहे, तिला माहीत आहे म्हणजे कुठून हा रस्ता जातो, कुठून आपल्याला जावं लागतं, कुठून रिक्षावाले येतात. नेहमी ती टू व्हीलरवर त्या रस्त्याने जात असते. आणि काल काय झालं, येताना तिचं 4:30 वाजता कॉल असतो, त्या हिशोबाने ती निघाली. आणि त्या रिक्षावाल्याने तिला घुमून फिरून इतकं तिथं हे केलं. आणि ती नेहमी, मग काय झालं, विनायकला त्यांनी फोन केला आणि विनायक म्हणला तिला, मला लाईव्ह लोकेशन टाक, तू कुठं आहेस ते. मग रसिकाने त्याला लाईव्ह लोकेशन टाकलं आणि स्पीकरवर ठेव म्हटलं, मोबाईल तुझा, तू बोल, स्पीकरवर ठेव. आणि मला पण इकडून इतका राग आला होता. मी म्हटलं, जिथं आहे तिथं तू थांब, तिथं उतर. आणि विनायकला म्हटलं, तू जा आणि तिला आण म्हटलं इकडे. आणि तिचा 4:30 वाजता कॉल.
1 तास त्या रिक्षावाल्याने तिला फिरवलं. आता तिला काय माहीत नाही का? ती म्हटली मला "अहो दादा, मला माहीत आहे." हिंदीमध्ये म्हटली ती, की "मला माहीत आहे हा रूट कुठे आहे आणि तुम्ही इकडून कसं काय न्यायला लागलात? तुम्ही काही नवीन आहेत का?" तर आणि कसं होतं अशा वेळेस आपण घाबरला जातो आणि ते रिक्षेवाले ते आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बघतात आणि ते आपल्याला अजून जास्त त्रास द्यायचा प्रयत्न करतात. मग त्यामुळे काय झालं, रसिकाचा मोबाईल तर ह्याच्यावरच होता, स्पीकरवर ठेवलेला होता. ती म्हणली, "जाऊ दे रे, जाऊ दे." मग विनायक म्हणलं, "नाही, स्पीकरवर ठेव." आणि त्याला कळत नाही का रिक्षावाल्याला, नेहमीचे रिक्षावाले आणि जिथं तिचं ऑफिस आहे ना, तिथनं ती येताना ती रिक्षा केलेली होती. तर तिथले तो एरिया आहे ना, तो एरिया चांगला नाही आहे. ती म्हटली, "आमच्या इथला एरिया चांगला नाही." आता ह्याच्यापुढे तिने म्हटली, मी अजिबात रिक्षाने जाणार नाही. तुम्ही किती मला फोर्स करा." आणि येताना काय झालं मग तिला तो घुमून फिरून तिथल्या तिथं हे करत होता आणि शेवटी ती म्हटली, "भैया, तुम्ही इथून कसं न्यायला लागलेत? तुम्ही इकडं न्या. या रस्त्याने मला कॉल आहे. मला घरी लवकर जावं लागेल. मला कॉल आहे. माझं काम आहे." मग त्या रिक्षावाल्याने शेवटी ते स्पीकरवर ठेवलेला होता आणि कसं तर करून त्या रिक्षावाला लागला ह्याला रस्त्याला आमच्या इकडच्या. आणि मग विनायक म्हटला, "तू कुठे?" रसिका म्हटली, "मी आता असं करते, मी आता राजाराम पुलाच्या इथं उतरते आणि तू ये मला घ्यायला." मी विनायकला पहिलाच म्हणत होते, "तू निघ घरातनं. जसे जिथं आहे तिथं रसिकाला थांबायला लाव आणि त्या रिक्षावाल्याला चांगलं झाप." म्हणजे स्त्री कुठेही सुरक्षित नाही. यासाठी मी आज व्हिडिओ बनवला आहे, की बघा मॅरिड मुली हां आणि रिक्षावाले इतके नालायक असतात ना, सगळेच असतात असे नाही, पण आत्तापर्यंतचा अनुभवलेला आहे. तर रिक्षावाले काय करतात, की आपण रिक्षात चढले ना, की आरशातनं बघतात आणि काल तो तरी रिक्षावाला तसंच करत होता. आरशातनं बघून ना वेगवेगळे हावभाव करत होता. त्यामुळे ती घाबरली रसिका आणि रसिका घाबरली. त्याच्यामुळे ती राजाराम पुलाच्या इथे उतरली आणि इथे यायला तिला ₹350 जे लागतात ते तिने तिथे देऊन टाकले. ₹350 250 झाले, 350 देऊन टाकले आणि उतरली. मी तिला घरी आल्यानंतर म्हटलं, "तू तिथल्या तिथं त्याला चप्पल काढून का मारली नाही? तिथल्या तिथं थांबायचं त्याला जिथं आणि सिग्नल असतो ना, सिग्नलच्या इथं उतरून जायचं म्हटलं आणि गोंधळ करायचा, गोंधळ करायचा आणि अशा वेळेस खरंच काही सुचत नाही. कालचा इतका वाईट अनुभव आहे. ह्याच्यापुढे ती रसिका म्हटली, "मी रिक्षाने जाणार नाही." इतके रिक्षेवाले, इतके नालायक झालेले आहेत ना, म्हणजे बाई कुठेही सुरक्षित नाही. रसिका जेव्हा घरी आली, तेव्हा माझा जीवात जीव आला आणि विनायक घ्यायला गेला. रसिका राजाराम पुलाच्या इथं उतरली आणि विनायक इथून तिथं घ्यायला गेला. पण तोपर्यंत तो रिक्षावाला रसिकाने काय केलं तर पैसे पेड केले होते. रिक्षावाला निघून गेला होता. नाहीतर तिथल्या तिथं काल विनायकने त्याला चांगलं झापलं असतं, नाहीतर पोलिसाच्या ताब्यातच दिलं असतं. बघा अशा प्रकारे ना स्त्री कुठेही म्हणजे स्त्री आपण म्हणतो समान अधिकार आहे स्त्रीला, काहीही नाही. स्त्री कुठेही सुरक्षित नाही आहे. कालच्या तर ह्याच्याने म्हणजे कालच्या प्रसंगाने तर मला खरं फार टेन्शन आलं होतं. रसिका येईपर्यंत रसिका घरी आली आणि म्हणली, "ह्याच्यापुढे मी रिक्षाने अजिबात जाणार नाही. किती पाऊस येऊ दे, ऊन असू दे, वारा असू दे, मला बरं नसू दे, मी माझ्या गाडीवरच जाणार आहे." तर चला बघा मित्रमैत्रिणींनो, मित्र नाही, खास करून मैत्रिणींनो, तुम्हाला असा अनुभव आलेला आहे का? तर रसिकाला तरी किती वेळा असा अनुभव आलेला आहे आणि कालचा तर अनुभव फार डेंजर होता. त्याच्यामुळे यानंतर रसिका रिक्षाने जाणार नाही. ती म्हणली, "एकटी मी रिक्षाने कधीच प्रवास करणार नाही." चला, तर कालचा असा घाणेरडा अनुभव आल्यामुळे आणि मी तिला काय म्हटलं, ह्याच्यापुढे असं कर. आणि खरंच सगळ्या महिलांनी ना जवळ मिरची पूड, तिखटाची पुडी ठेवायची, जेणेकरून असे प्रसंग आले तर त्यांच्या डोळ्यामध्ये तिखट टाकायचं. चला, तर चला आजचा हा व्हिडिओ खास यासाठी काढलेला कालचा प्रसंग तुम्हाला मला शेअर करायचा होता आणि असाही प्रसंग तुमच्या बाबतीत येऊ शकतो मैत्रिणींनो. तर चला, तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.